धनंजय मुंडेंना लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग कुठेही आढळून न आल्यानं पुन्हा संधी दिली जाणार आहे आणि याबाबतचा संदेश जनतेत जाण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर ओबीसी मतदारांची नाराजी देखील टाळण्याचे प्रयत्न या निमित्तानं केले जाणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, मध्यंतरी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा चर्चा होत्या, मात्र तसं काही घडलं नाही। आता पुन्हा तशा चर्चा सुरू आहेत, काय नेमकं घडतंय? बिलकुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या पक्षामध्ये सुद्धा मंथन झालेलं आहे आणि एनडीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये मंथन झालेलं आहे आणि ओबीसी मतदार हा राष्ट्रवादीपासून किंवा एनडीए पासून दूर जाऊ नये याची काळजी जी आहे ती घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसारच धनंजय मुंडे यांचं नाव जे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थेट नाहीये कोणत्याही प्रकरणामध्ये आणि म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा घर वापसी करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये एंट्री मिळणं हे आवश्यक असल्याचं काही ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं लवकरच येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार असल्याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत। विशेष करून अमित शहा यांच्याकडून या संदर्भामध्ये कोणतेही तक्रार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यांचा सुद्धा ग्रीन सिग्नल आहे धनंजय मुंडे यांना। जर धनंजय मुंडे यांनी काहीच केलं नसेल तर त्यांना राजीनामा देऊन बाहेर मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याची आवश्यकता नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की संघाकडून पण आरएसएस कडून पण हा आग्रह आहे की ओबीसी वोट बँक जो आहे तो एनडीए पासून तुटू नये, यासाठी ओबीसी जे नेते आहेत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं हे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची पुन्हा एंट्री होऊ शकते। फक्त की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे हे पाहावं लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे की नंतर होणार आहे, मात्र पुढचा जो मंत्रिमंडळ विस्तार असेल महाराष्ट्राचा त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित असणार आहे असं विश्वसनीय आणि बड्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।